मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यांची मुलाखत, जे महाराष्ट्राच्या मी चुकून शब्द वापरला, जगातल्या सगळ्यात मोठ्या नेत्यांची मुलाखत जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रवक्त्यांनी घेतली होती आणि त्या मुलाखतीचं शीर्षक होतं एक शरद सगळे गारद. कोण घेतली असेल, कुठे घेतली असेल याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी शरद पवारांची मुलाखत सामना ऑनलाईनसाठी घेतली होती आणि ती मुलाखत त्या काळामध्ये, ज्या काळात घेतली त्या काळात चांगलीच गाजली. एक शरद सगळे गारद हे शीर्षक माझं नाही, त्यामुळं या शीर्षकाबद्दल माझ्यावर काही आगपाखड करू नका. हे शीर्षक संजय राऊतांनी दिलेलं आहे आणि ते त्यांनी दिलंय एवढंच मी सांगतोय. आणि त्यांनी असं दाखवलं होतं, सांगितलं होतं की एका शरद पवारांनी असा काही चमत्कार महाराष्ट्राच्या राजकारणात घडवून आणला आहे की बाकी सगळ्यांना गारद व्हावं लागतं. शरद पवारांच्या राजकीय कूटनीतीविषयी आम्हाला उत्तम माहिती आहे, त्याची जाणीव आहे, त्याविषयीचा आदर देखील आमच्या मनात आहे. आदर ठेवू नये तर भलतंच काहीतरी होतं, आदर ठेवावा लागतो. तर हा आदर देखील आमच्या मनामध्ये आहे आणि या आदराला, या शीर्षकाला आम्ही गृहीत धरतो आहोत, मान्य करतो आहोत. काही महिन्यांपूर्वी एक शरद सगळे गारद असं शीर्षक संजय राऊतांना आठवावं आणि त्यांनी ते द्यावं, यात त्यांचं मोठेपण आहे. आता काही जण दावा करतात की आमचे व्हिडिओ जाणीवपूर्वक हे सगळं केलं जातं, मुद्दाम बदनामीसाठी सगळं केलं जातं, तुम्हाला दुसरं कोणी सापडत नाही का? काय आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाला दोनच व्यक्तींनी दिशा दिलेली आहे, वळवलंय. म्हणजे एका प्रवाहात जात असलेल्या राजकारणाला मध्येच त्या प्रवाहाला बांध घालून त्याला भलत्याच दिशेनं घेऊन जाण्याचं काम या दोनच व्यक्तींनी केलेलं आहे. एक संजय राऊत आणि दुसरे शरदचंद्रजी पवार. त्यामुळं या दोन व्यक्तींच्या कृतीवरती लक्ष ठेवून त्यावर भाष्य कुठल्याही राजकीय अभ्यासकाला करावं वाटतं. आता काही जणांना भाष्य करावं वाटतं, काही जणांना टीका करावी वाटते, काही जणांना कौतुक करावं वाटतं. असो, जे असेल ते असो, आम्हाला त्यावरती भाष्य करावं वाटतं, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच यांनी बदललेली आहे. काही वेगळं आणि आश्चर्यकारक घडणार असेल तर त्यावर चर्चा होणार. त्यामुळं संजय राऊतांनीच एक शरद बाकी गारद असं टायटल देऊन हे सगळं चर्चा करण्यासाठीच समोर दिलेलं आहे. त्यामुळंच आपण यावरती चर्चा करतो. आता बघा काय काय गारद झालंय. कसं सुचतं माणसाला कळत नाही. जे होणार आहे, जे घडलंय त्या सगळ्याविषयी किती छान पद्धतीनं अगदी एक शरद सगळे गारद 4 अक्षरी शब्दात महाराष्ट्राच्या एकूणच वाटचालीची दिशा संजय राऊतांनी सांगितलेली आहे. म्हणजे झालेल्या, होत असलेल्या आणि होणार असलेल्या, भूत, भविष्य, वर्तमान हे सगळंच उत्तम पद्धतीने राऊतांनी या 4च शब्दात सांगितलेलं आहे. जरा बघूया आपण सगळं गारद काय काय झालंय ते. सुरुवातीला मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने, ज्यात शिवसेना देखील सहभागी होती, ती आणली होती. ज्यात सगळ्या मराठवाड्याला समसमान पद्धतीनं सगळ्या धरणाला जोडून पाणी मिळावं. जसं इलेक्ट्रिसिटीचं ग्रीड असतं तसं पाण्याचं देखील ग्रीड असावं अशी कन्सेप्ट मांडली. ती योजना आली आणि आल्याबरोबर या सरकारने ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गारद करून टाकली, संपवून टाकली, बंद करून टाकली. दुसरा निर्णय होता मेट्रोचा. मेट्रो सुरू झाली होती. मेट्रोचं कारशेड कुठं असावं, ते आरेत असावं असं सरकारने ठरवलेलं होतं. भाजप प्रणित सरकारने ठरवलेलं होतं, ज्यात शिवसेना सहभागी होती. शिवसेना आरेत नको, झाडं वाचवायला पाहिजे अशी भूमिका घेत होती. देवेंद्र फडणवीस सांगत होते की झाडं पडणार नाही. तेच अधिकारी होते, तेही सांगत होते झाड तोडायची गरज नाही आहे. पण हे मेट्रोचं कारशेड आरेमधलं कॅन्सल केलं आणि कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या मेट्रोच्या कारशेडचं भिजत घोंगडं पडत राहिलं. कोट्यावधी रुपयांचं सरकारला फटका बसलेला आहे, तो वेगळा. गारद झाली मेट्रो. एसटी, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी, या एसटीच्या बाबतीत म्हणजे जीवनाचा प्रोजेक्टही संपला आणि जीवनवाहिनीचा प्रोजेक्टचं काय झालं तुम्हाला माहीत आहे. मागच्या अनेक दिवसांपासून, आता 1.5 महिना होईल त्याला, ही एसटी बंद आहे, ठप्प आहे. कामगारांचं काय होणार आहे माहीत नाही. आझाद मैदानावर कामगार आंदोलन करतायत. या एसटीला ठप्प पाडून काय केलंय तुम्हाला माहीत आहे. मराठा आरक्षण, मागच्या सरकारच्या काळात हे आरक्षण योग्य पद्धतीनं मिळालेलं होतं.
ते हायकोर्टातही टिकलं होतं. सरकार बदललं, भूमिका बदलल्या का नाही माहीत नाही, तिथे मांडायचं काय ते कळलं नाही की काय माहीत नाही, पण मराठा आरक्षण टिकलं नाही, ते गारद झालं. ओबीसी आरक्षण तेही टिकलं नाही, तेही गारद झालं. आरोग्य विभागाची परीक्षा घ्यायला सरकार पुढे गेलं, परीक्षा घेता नाही आली, परीक्षेतले पेपर लीक झाले, सगळ्या गडबडी झाल्या, पहिल्यांदा पुढे पुढे ढकलत नेल्या, पुन्हा घेतल्या, त्यातले पेपर लीक झाले, त्यात आरोग्य विभागाचीच माणसं पेपर लीक करताना सापडली. ज्या ज्या पोरांनी बिचाऱ्यांनी परीक्षा दिल्या होत्या त्यांचं आयुष्य गारद झालं. म्हाडाची परीक्षा, यात सुद्धा पेपर लीक झाला, गडबड झाली, पेपर रद्द करण्यात आला. अचानक माहिती देण्यात आली पेपर रद्द करण्यात आलेला आहे. एसटी बंद असताना सुद्धा वेगवेगळ्या गावातून तरुण मिळेल त्या वाहनानं खर्च करून परीक्षेच्या ठिकाणी येत होते. ते पोहोचलेले होते, काही जण रस्त्यात होते. अचानक कळलं परीक्षा रद्द झाली आहे. परीक्षार्थी गारद, परीक्षा गारद. मोफत वीज देणार म्हटले होते, ना कृषीला मोफत वीज मिळाली, ना लोकांना वीज मिळाली, तेही गारद झालं. मंत्रालयात न्याय मिळत नाही आणि मंत्र्यांच्या घरी सुद्धा सामान्य माणूस गारद केला जातो. पैठणचा अनुभव नुकताच तुम्ही बघितलाय. पैठण विधानसभा मतदारसंघातल्या पाचोडमध्ये एका घरच्याच माणसाला कसं बडवण्यात आलं तेही तुम्ही बघितलंय. याआधी जितेंद्र आव्हाडांनी आपल्या बंगल्यावर नेऊन कसं मारलं होतं हेही तुम्ही बघितलेलं आहे. एवढंच काय तर या सरकारच्या काळात सामान्य माणूस देखील गारद होतो आहे. म्हणजे बंगल्यावर नेऊन मारहाण होते आहे, रस्त्याच्या कामातला भ्रष्टाचार काढला म्हणून मारहाण होते आहे. त्याच बिचाऱ्याची गाडी बंगल्याच्या खाली स्फोटकं भरून ठेवली जाते आणि ती गाडी ठेवणार जिलेल्या माणसाचा देखील खून होऊन जातो. एक सगळे गारद, अशा स्वरूपाचा हा कारभार चालला आहे का? कोणताही भूमिका घ्या, माडा घ्या, आरोग्य विभाग घ्या, मराठवाडा वॉटर ग्रीड घ्या, मेट्रोचा प्रोजेक्ट घ्या, कोणत्याही परीक्षा घ्या, सामान्य माणसाला बोलवून घ्या. संजय राऊतांनी शरद पवारांच्यासाठी मुलाखतीत दिलेलं सरकार स्थापनेच्या वेळेचं ते स्लोगन एक शरद बाकी गारद हे आजही लागू पडतं आहे. अशी सगळी स्थिती दिसते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.